ही रात ठरली कवी भाटू गवली तव बिंदूवरती सोनेरी किरण पडली प्रभाली दोन पावली बाजाराची ओढ लागली प्रभाली दोन पावली बाजाराची ओढ लागली तर नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सौरभ मोहिते यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्विस स्वागत आहे. तर आज चाललो आहे आम्ही नमन बघायला हातकंब्यात. तर तिकडे नमन आहेत. कुणाचं नमन आहे रे? जाधव माबलेवाडी. कुठचं आहे नमन? संगमेश्वर महाबले जाधववाडी यांचं. संगमेश्वर महाबले जाधववाडी यांचं नमन आहे. शाहीर शुभम वाटेल. शाहीर शुभम वाटेल. तर मित्रांनो, थंडी एवढी आहे की आता टेम्परेचर नाही म्हटलं तर 22°C आहे. तुमच्याकडे किती आहे कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आपल्या कोकणात रात्रीची नमन बघायला मजा आहे ना, ती तुम्ही मुंबईत कुठेही फिरा, चर्चगेटला फिरा, नाहीतर मरीन ड्राईव्ह नाईट आउट करा, पण कोकणात नमन बघायला याची मजा नाही ती कोकणात आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता हातकंब्यात आलोय. माझ्यावर आहे ती माझे मित्र. दाखव जामत मला, हे आपले मित्र आहेत माझ्यावर. तर चला वरती आता चालू झाले नमन, आपण जाऊन वरतीच बघूया. मुनिवर्य, इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आम्हा देवाने चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण देव हो, आपणास अशी कोणती चिंता लागून राहिले? नारद यमराजांच्या सभेत आपण हजर होतात. त्या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देव हो, ते सांगण्यासाठी मी आलोय बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमिनीवर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झालाय आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करीत आहे. काय मुनिवर्य, हे खरं आहे? हो देवेंद्र, हे खरं आहे. याचा अर्थ त्या अग्निसुराला मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्र, त्याला अहंकार होतो, त्याचा शेवटी सर्वनाश होतो, हे आपणास माहित आहे ना? महादेवा, बरोबर आहे. परंतु समस्त देवगणांच्या दशेच्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निसुराचा नाश करो. नारायण नारायण.
माझा पराक्रम तर हो देतात हो देतात विष्णू महादेव या गावाची राज्य प्राप्त झाली परंतु इथपर्यंत थांबून चालणार नाही इतर देवळे जिंकून त्यांची सुद्धा राज्य ताब्यात घेतो आणि या अख्खा त्रैलोक्याचा राजा बनतो त्याला कसं आपण तुमच्या कोणीतरी एक आहे आपण सावध राहायला पाहिजे आपली सुद्धा आता एवढा गर्व बरा नाही. मूर्ख बाळका माझ्या मार्गदर्शनाचं काहीतरी कर मी पार्वती पुत्र गणेश तुझा कर्तन काय म्हणे माझा कर्तन कर अरे गणेशा माझे मित्र विष्णू माझे गणतात मला मुकाट्यानं तूही निघून जा नाही तर तशी का तुझी पण हवी एवढाच आणि मला घेऊन टाकलं रे ठीक आहे तुझा पराक्रम
याच्या बाजूची ठिकाणी मावशीला कधी पटलेलंच नाही बरं. मग मी आगमन म्हणते अगं माझ्या आवाज आग दे ना बघ ना मावशी अगं ए मावशी म्हातारे अरे ए म्हातारे मावशी अगं ए मावशी कागे पोरी मावशी इकडे ये ना अगं कशासाठी अगं काम आहे बघ. असं आहे भाई माले येते आम्ही अगं ही कधून बुलटते तो अगे हे बघ ही जर बाजार येणार असेल ना तर मी बाजार येणार नाही का अगे माझा भरलेला आहे ना निराला या भावानीला उचलून खांदा भरून देते निराला उचलून तेव्हा भरलेला लाभ नाही वाटली नाही म्हटलं ना त्याचा भावाने समजा हे